दमामे येथे गरजू विद्यार्थ्यांना 32 सायकलींचे मोफत वाटप. आम्हाला आज खूप भारी वाटते. आमच्या नव्या सायकली खूपच छान आहेत. शाळा दूर असली तरी आता चिंता नाही. आता आम्हाला शाळेत पायी जाण्याची गरज नाही. नवी कोरी गुलाबी लाल रंगाची सायकल हातात धरून मोठ्या आनंदात समोर उभे असणारे ते विद्यार्थी बोलत होते. बोलता बोलता सायकलची घंटी जोरात वाजवणाऱ्या त्या प्रत्येकाच्या चेहऱ्यावरचा आनंद स्पष्ट दिसून येत होता. दापोली तालुक्यातील दमामे येथे असणाऱ्या सह्याद्री शिक्षण संस्थेच्या न्यू इंग्लिश स्कूलमध्ये आजूबाजूच्या गावातील दुर्गम भागातून पायपीट करत अनेक विद्यार्थी शिक्षण घेण्यासाठी येतात. शनिवार 16 डिसेंबर 2023 रोजी शाळेच्या रौप्य महोत्सवानिमित्ताने आयोजित भव्य समारंभात इनोव्हेनिया लाईफ टेक्नॉलॉजी प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीच्या CSR फंडातून श्री तेजस दाभोळे यांच्या प्रयत्नाने दमामे हायस्कूलला शिकणाऱ्या गरजवंत विद्यार्थ्यांना 32 सायकलींचे मोफत वाटप करण्यात आले. दमामे हायस्कूलमध्ये लांबून दुर्गम भागातून पायपीट करत येणाऱ्या मुलांना सायकली मिळाल्याने तेथील पालकवर्गाने समाधान व्यक्त केले आहे. सामाजिक वारसा जतन करणारे दापोलीतील समाजसेवक कौस्तुभ वणकर, प्रसाद दाभोळे, रोहन केळसकर, ओंकार खरे यांनी यासाठी विशेष मेहनत घेतली. तसेच श्रीकांत सायकल मार्टचे प्रसाद कळसकर यांचेही सहकार्य लाभले. सायकली वाटप करताना सह्याद्री शिक्षण संस्थेचे अध्यक्ष बाबासाहेब भुवड, सेक्रेटरी महेश महाडिक, विश्वस्त मारुती घाग, शांताराम खानविलकर, स्थानिक संचालक काकासाहेब खेडेकर, हरिश्चंद्र पावसकर, शाळेचे मुख्याध्यापक अतुल पितळे, दामामे गावच्या सरपंच अर्पिता शिगवण, उपसरपंच गंगाराम हरावडे, भडवळे गावच्या सरपंच प्रीती खरे, उपसरपंच विजय नाचरे व शाळेचे आजीमाजी विद्यार्थी हजर होते. या मदतीबद्दल पालक, शिक्षक व ग्रामस्थांकडून खूप आभार व्यक्त करण्यात येत आहेत. महामुंबईसह मिलिंद खरपाटील, दमामे, दापोली. आणि विद्यार्थी बंधूंनो आणि भगिनींनो, काही दिवसांपूर्वी सोशल मीडियामार्फत एक मेसेज आमच्यापर्यंत पोहोचला की आजच्या दमामे हायस्कूलच्या काही विद्यार्थ्यांना जे 5-6 किलोमीटर लांबून येऊन प्रवास करतात, तर त्यांना प्रवासाची खूप अडचण होते. वेळेला ST बस न मिळणे, जाण्या येण्याची चांगली सुविधा नसणे. ह्यामार्फत आम्हाला एक ह्याच्यामध्ये आयडिया अशी आली की आपल्या शाळेला काही ह्याच्यामध्ये आम्हाला मदत करता येईल का. तर त्याचप्रमाणे इथले असलेले आमचे मित्र ओंकार खरे, तसेच पावसकर सर, रोहनजी केळसकर, कौस्तुभजी वणकर यांच्यामार्फत आणि माझे मोठे बंधू श्री तेजस दाभोळे, जे आज मुंबईमध्ये इन्व्हेनियो लाईफ सायन्स या फर्ममध्ये काम करतात, त्यांचे अध्यक्ष आशिष सिंग आणि अभिनव पाटील सर यांच्या सौजन्याने आम्ही एक अशी आयडिया केली की शाळेच्या विद्यार्थ्यांना आम्ही 32 सायकलींचं आज वाटप करत आहोत. तर ह्या उपक्रमाद्वारे शाळेच्या मुलांची जी अडचण होते, मुलांची मुलींची दोघांची, जी शाळेला येण्यासाठी जो वेळ वाया घालवावा लागतो, चालत यावं लागतं, पायपीट करत यावी लागते, तर हा प्रॉब्लेम कुठेतरी सॉल्व्ह व्हावा या उद्देशाने आम्ही या सायकलींचं आज वाटप करत आहोत. दुसरी आयडिया यामागे अशी वाटप करण्यामागची दुसरी एक संकल्पना अशी होती की 8वी 9वी 10वीच्या विद्यार्थ्यांना आपण हे वाटप करत आहोत. जसे हे विद्यार्थी 10वी नंतर पुढे 11वी किंवा 12वीला पुढे जातील, तर त्यांनी ह्याच सायकली शाळेकडे जमा करून शाळेने त्या परत 8वी 9वीच्या पुढच्या येणाऱ्या विद्यार्थ्यांना द्याव्यात, जेणेकरून पुढे येणाऱ्या काही 4-5 वर्षांमध्ये जोपर्यंत त्या सायकली चांगल्या कंडिशनमध्ये आहेत, चालत आहेत, तर त्याही पुढे येणाऱ्या विद्यार्थ्यांना त्याच सायकली वापरून हा जो येण्या जाण्याचा जो प्रश्न आहे तो कुठेतरी सुटावा आणि या सगळ्या गोष्टी सुखकर व्हाव्यात. ह्या उद्देशाने आम्ही या सायकली आज 32 सायकलींचं न्यू हायस्कूल दमामे या शाळेला वाटप करत आहोत. तर यासाठी आपल्याला ज्यांनी आर्थिक सहकार्य दिलं ते इन्व्हेनियो लाईफ सायन्स मुंबईचे डायरेक्टर आशिष सिंगजी, त्याच्यानंतर अभिनव पाटील सर, माझे थोरले बंधू श्री तेजस दाभोळे, आणि ह्या सगळ्यामध्ये ज्यांनी पुढाकार घेतला ते कौस्तुभजी वणकर, केळसकर, रोहनजी केळसकर असतील, आणि ज्यांच्या मार्फत आम्हाला हा मेसेज मिळाला की अशा प्रकारच्या कोणत्या तरी सायकलींची किंवा प्रवासाच्या वस्तूंची गरज आहे, ते पावसकर सर. या सगळ्यांचे मी आभार मानतो. आजचा रौप्य महोत्सवी कार्यक्रम हा खूपच चांगला झालेला आहे. इतक्या मोठ्या प्रमाणात तुम्ही सगळे ग्रामस्थ, विद्यार्थी, आजीमाजी विद्यार्थी इथे उपस्थित आहात, हे बघून मी खरोखरच भारावून गेलो आहे. आणि अशा प्रकारे दमामेसारख्या छोट्या गावामध्ये इतकी लोक पुढाकाराने आणि स्वखर्चाने आणि त्याचबरोबर संस्थेच्या सहकार्याने इतकी चांगली इंग्लिश स्कूल असेल किंवा बाकी प्री प्रायमरी स्कूल असेल, अशा प्रकारे